काही नाही आणि घेतले आम्हाला वाटतं हाकलीत. मालकाला कळतं हाकलून देतात खाली. आजचा मेनू बघा तुम्ही. या मावशी हवी चपात्या बघा कसल्या मोठ्याल्या बनवून घेतल्या. नमस्कार मंडळी, मी तुमच्या सर्वांचा लाडका भावेश होते. तर तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा सहर्ष स्वागत करीत आहे. मी आज आहे जेजुरीच्या पुढं आलो. कालने आमची वस्तू होती तिथं जेजुरीच्या वरती डोंगर तुम्हाला कालोखान दिसणार नाही. कालच्या व्हिडिओत तुम्ही बघला असेल तर कालोखान आता तर दिसे नाही डोंगर. कालने बघायचा तरी होता. आपला मागं पण ब्लॉग अपलोड केलेला, तो पण जाऊन नक्की बघा. आता आम्ही इथं जेजुरीच्या पुढं गेल्या जर डोंगरावर वस्ती होती, जाम वारा बिरा सुटला, नीट झोपण नाही झाली. आणि आता आम्ही तंबू सोरले. इथं अर्ध्या लोकांना तंबू सोडून झालेला आणि आमचा पण तंबू सोरले. तर माझ्या सोबत एक आजी आहे, वांद्र्याची. तर आता बघू तिथे चहा भेटते नाही भेटते त्या पण काही माहिती नाही. मस्तपैकी आता आज जास्ती चालत नाही, 8-9 किलोमीटर जास्ती करून आज मी मुलाखती घेत जास्ती मंडळी. मीनी घेतले चहा, तो पण काला पाणी मामा, आमचा भगवान मामा. सगळ्यांच्या इथं तो कामा फक्त भगवान मामा. तर आता मी चहा पितो आणि मिनी तोंडात चेपले गुलाबजामू हे दादाने बनवलेले. दादा धन्यवाद. आरती पेटी आणिच खाली आता मना मिनी घेतले बुंदीचा लाडू. काल कपले नाही म्हणून आम्ही कपीत घेतल्या. गाई आमचा जरा शब्द दिसत नाही. टाली यो डोंगर दिसतो, यो डोंगर इथं आमची वस्ती होती. गाड्या आहेत ना कधीपासून आला नव्हता. तर आता आलं. ट्रॉफिक बघा किती आहे आणि पब्लिक पण जाम आहे. आणि आम्ही जरा भजन चालले. इथं नाश्त्यासाठी लाईन बघा गौरी लागले, म्हणजे वाट बना. चला अरे चलो का यो मध्ये ना थांबतोय, याला काही करा नाही. नाश्ता अरे लहानीला चांगला लागलो तो ना. पिठला आहे म्हटलं, पिठला बघा. नाश्ता इथं असा पिठला ना चपाती, तो फक्त फ्री वाटा लाईनीला लागलेली. आता आम्ही आमच्या रथाला धरून बराच पुरं यो जरा चालण्यानं आमचा मास्टर आहे. 6:45ला किती 6:45 7:45 इथं पेट्रोल पंपावर पोहोचलेला. बराच चालले हो नॉनस्टॉप. एकटा झाले त्याले मना फोन केले, बोलते मी पुरा हो बोलतो. आम्ही हो सोपान दादा आपला आणि विघ्नेश दादा, आम्ही तिकडे जण आता जाम पुरवल्या. पालखीच्या जाम पुराव, पालखीलाही माझं. आता आम्हाला आमच्या इथं वस्तीवर पोहोचायला जास्ती टाईम नाही लागणार. आता म्हटलं मी आराम आणि आता आम्ही दिल्लीजवळ आले, तुम्ही बघू शकता. आणि आमच्या बची वनजोडी हे आमची कांता त्या
आणि कांडप्याची आत्या आई. तर कसा का मग थकवा वाटतंय का नाही? बरं वाटतंय का? हा मग बरोबर चालली ना? काही तपली की नाही? खूप चालून आता सध्या विश्रांती आम्ही पण झाली आहोत. आम्ही गावा रथाच्या पुढेच जात आहोत, परत मागे येत आहोत. आता इथं पब्लिक बसले आणि आम्ही काकडे बिकडे खाल्ले. आता बघू पुढचं कसं करू. बरं टायमाला पोचले आमच्या आज वस्तीवर. काकरे घेतल्या, सगलेल्या काकरे यायला. हे तर आमच्या गावाची पब्लिक बघा. चाललं चालले काय पायावर पाय दुखते म्हणून आई टेम्पो बसून आले. तर आमचं तुम्ही VIP कॅम्प बघू शकता. VIP तरी पण अजून अर्ध कॅम्प लागायचं बाकी आहे. चप्पू लागायचं बाकी अर्ध लागल्या म्हणून तिकडे जाम थांबलेलो. तर आता मस्त आराम बिराम करतो. तर तलाव बघा तुम्ही, आमच्या वस्तीच्या बाजूला तलाव आहे. कपडे दाखव. तर आम्ही आल्यावर सध्या जेवून का पिऊन आमचं जे कपडे धुवायचं होतं ते धुवायला आल्यावर ते बघा कपडे. माझं कपडे येऊ धुवून देणार आहे. हे देशील काय? तुला का बोललो फोन आणले का नाही? कपडे धुण्याची परंपरा. आणि माझे कपडे हे इथे सुकत टाकले नाही. पण होता माझ्याबरोबर कपडे धुवायला. ते आता माहित नाही थांबा. यो बघ योच तो पहिल्यान काय चाललंय रे तुझा? तर मंडळी मस्तपैकी आंघोळ बिंगोल आता करून रेडी झाल्या. या मावशी हवी चपात्या बघा कसल्या मोठ्याल्या बनवून घेतल्या. मावशी एक कोणला पुरतं असली मोठी? एक चपाती कोण कोण खाता असली मोठी? 2 माणसं खातात. आता या तुम्ही कधी 4 माणसं खातात. मावशी घ्या जरा बनवायला सुरुवात करा. एके शेपण आपला अर्धा घर जेवल एके चपाती. तर मंडळी बघा या आपला तवा, याचा तवा डोश्याचा. तर तुम्ही याच्या मोठी कधी चपाती बघले का नाही कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही चार्जिंगच्या शोधात आहोत. इथं आम्हाला एकदम सुंदर नजारा बघायला भेटले. इथं बाजूला टर्फ, आमच्या वस्तीच्या वरती ना गार्डन बघा तुम्ही कवरा भारी आहे. बघू आता चार्जिंगला आम्हाला देता का नाही. माझी चार्जिंग तर अजिबात काहीच नाही आहे. ते दिसते की समजून नाही मला आखलतांग काय. मोबाईल चार्जिंग लावलं का तिथं होती जागा तिथले आलो. बघू कसा काय विषय असून त्यांच्या आता आम्हाला दिसला चांगला रेस्टॉरंट नाही ते तो का बाजूला काही नाही. आणि घेतले आम्हाला वाटतं आखलीत. मालकाला काय तर हाकलून देतात खाली. काही आता कसा करायचा कुठल्या तरी रेस्टॉरंट मध्ये. आता एक जागा भेटली, एक मोबाईल लावले चार्जिंगला, बाकीचं दुसऱ्यांना चार्जिंगला. तर बघू आम्हाला केव्हा टाइम भेटते फोन चार्जिंग करायला. सध्या एकच सॉकेट आहे तिथं, तिथे एक सॉकेट आहे. त्यावेळी कब्जा करून ठेवली आम्हाला ठेवली आहे. गार्डन एकदम मस्त, फक्त वरती चालत होतं तर गार्डन बिर्डन बघायला भेटला. तर बघू कसा कर यो बघ एक येते विकणे आता. तर आमच्या इकडे जनरेटर जरा तो त्याला वाखा आले म्हणून तो काही बनवू पण नाही. कालपासून पण चार्जिंगला नाही, इकडे तिकडे आम्हाला भटकायला लागतंय चार्जिंगसाठी. आता तर आवऱ्यावरती यायला डोंगरावर सांगू सुद्धा नाही. नशीब आम्हाला इथं तरी चार्जिंग लावायला दिला, नाही तर खाली गेलो तिकडे कुठं घराना तिकडे तर एरिया का आखलेला. तर नशीब आम्हाला चार्जिंगला दिला. उद्याचा पण कसा उद्याचा पण दिवस जर आता आवड चार्जिंग मध्ये. तर आता जाऊन जेवता जरा भूक चार्जिंग झाली ना. इकडे आमच्या वस्तीवर डायरेक्ट आम्ही जेवणाची आपल्या बाबूला तुम्ही ओळखला असेल आपल्या गावचा.
गावाचं जेवण करणारा बाबू जेवाला क बनवले अजून गोरावणी बटाटे आणि गोरावणी बरं आहे ना. तू इकडे जेवाला बनवत म्हणून आम्हाला चांगला जेवाला खायला भेटे एकदम टेस्टी. तर मी तुमचा खूप खूप आभारी आहे. जेवाला मस्त बनवता तुम्ही. तर सध्या आमचं चालू आहे सगळं डिनरिंग चालू आहे. आपल्या गावचा समोसावाला किंग प्रेम काका. तर मंडळी आता मी बसल्या जेवायला. लाईन खूप गर्दी होती जेवायला. मी आजचा ब्लॉग इथे एंड करता. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जय श्रीराम.